चंद्रपूर जिल्ह्यात 350 पेटी बनावट दारू जप्त। राज्य महसुलाला 7,000 कोटींचा फटका। चंद्रपूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिमूर तालुक्यात एका आयशर वाहनातून 350 पेटी बनावट दारू जप्त केली आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत पोलिसांनी विविध कारवायांमध्ये सुमारे 1 कोटी 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी असलेला सीमावर्ती भाग असल्याने चंद्रपूर जिल्ह्यामार्गे गडचिरोलीत दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते। यामध्ये बनावट व डुप्लिकेट दारूचा समावेश असून केवळ अशा पद्धतीची डुप्लिकेट दारूची तस्करी गडचिरोली चंद्रपूर पुरते मर्यादित न राहता ही तस्करी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। या बनावट दारूच्या वाहतुकीमुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होत आहे। मागील वर्षी उत्पादन शुल्काच्या माध्यमातून 30,500 कोटी रुपयांचे महसुलाचे उद्दिष्ट होते, मात्र केवळ 22,500 कोटींचाच महसूल गोळा करता आला। यामुळे सुमारे 7,000 कोटींचा फटका राज्याच्या तिजोरीला बसला आहे। या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही लक्षात आणून दिला होता। सोबतच आता गृह व उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू तस्करांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। गोपनीय माहिती मिळाली होती की चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर मार्गे गडचिरोलीला देशी विदेशी दारू जाणार आहे। त्यावरून एलसीबी टीमने छापा कारवाई करून एक आयसर ट्रक व टोटल 530 दारूच्या पेट्या जप्त केल्या। त्यामध्ये 350 देशी दारूच्या पेट्या नकली असल्याचे आढळून आल्या आणि आतापर्यंत पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन गोंडपिंपरी हद्दीत मार्च महिन्यात आणि 11व्या महिन्यात कोरपण हद्दीत अशा नकली दारूच्या पेट्या पकडलेल्या। देशी दारूच्या टोटल तिथे गोंडपिंपरी 300 पेट्या आणि कोरपण्यात 475 पेट्या, टोटल 1 कोटी 9 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। एकूण 3 कारवाया चंद्रपूरमध्येच नव्हे, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अशी अवैध दारू, अवैध म्हणण्यापेक्षा डुप्लिकेट दारू, नकली दारू याचा मोठ्या प्रमाणावर आवक होते आहे। खरं तर विधानसभेत हा विषय मी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्याही लक्षात आणून दिला। मागच्या वर्षी आपण जो महसूल आहे उत्पादन शुल्काच्या माध्यमातून तो 30,500 कोटी रुपये गृहीत धरला होता, पण दुर्दैवाने तो 22,500 कोटीचा आला। आणि जेव्हा आपला महसूल साधारणतः 7,000 कोटींनी कमी झाला तेव्हाच मी ही भीती विधानसभेत व्यक्त केली की मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये नकली दारू किंवा बनावट किंवा अशा पद्धतीची दारू बाहेरून येते आहे ज्याच्यावर उत्पादन शुल्क भरल्या जात नाही। आणि गृह विभागाने एक्साइजनी या संदर्भातली कडक कारवाई तर केली।